छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळ्याच्या वेढ्यातून कसे निसटले? सिद्धी सारखा चालाक सरदार पन्हाळ्याला वेढा टाकून बसला होता. तरी शिवाजी महाराजांची पन्हाळ्याच्या वेढ्यातून कशी सुटका झाली आणि त्यानंतर सिद्धी जोहरचं काय झालं, हेच या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण बघा. सिद्धी जोहर या चालाक माणसाने 2 मार्च 1660 साली पन्हाळ्याला वेढा दिला होता. साधारणतः 4 महिने 10 दिवस हा वेढा होता. पन्हाळ्याचा वेढा इतका मजबूत होता की तेथून बाहेर पडणे जवळजवळ अशक्य होते. पण छत्रपती शिवाजी महाराज 12 जुलै 1660 साली वीर शिवा काशीत बाजीप्रभू देशपांडे यांच्या प्रेमाकर्मामुळे पन्हाळ्याच्या वेढ्यातून निसटले. त्याचवेळी शिवाजी महाराजांकडून सोन्याच्या मुद्रा घेऊन पन्हाळ्यावरून त्यांना निसटायला मदत केली असा आरोप आदिलशहाने सिद्धी जोहरवर लावला. त्यानंतर सिद्धी जोहर रागाच्या भरात पन्हाळा सोडून निघून गेला. नंतर सिद्धी जोहरने बादशाला आपण निर्दोष असल्याचे पत्र लिहिले, पण तरी त्याच्यावर विषप्रयोगामुळे त्याचा मृत्यू झाला. पण सिद्धी जोहरच्या मृत्यूच्या 2 बातम्या आहेत. पहिली बातमी, आपण स्वामिनिष्ठ राहून पण आपल्यावर घेतलेल्या संशयामुळे सिद्धी जोहरने आत्महत्या केली. आणि दुसरी, सिद्धी जोहरने बगावत केल्यामुळे आदिलशहाने त्याला विष देऊन ठार मारले. काही असो, पण एवढे खरे की सिद्धी जोहरचा मृत्यू हा विषामुळे झाला. व्हिडिओ आवडले असल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.